श्री स्वामी समर्थ. अरे दुसरी वाहन पण इथंच आहे. म्हणजे नक्कीच कुणीतरी धावत निघाला असेल आणि धावता धावता त्याच्या पायातली वाहन इथे निसटली असावी. ठीक आहे, असू दे. दोन्ही एकत्र ठेवूया, म्हणजे कुणी शोधत आलं तर त्याला दोन्ही एकत्र सापडतील. वा 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 कपिले, धान्याची गोणी आहे. ही जर गोणी बाजारात विकली तर भरपूर मोबदला मिळेल आम्हाला. चला कपिले, कामाला लागा. फार जड धान्य आहे. ओढतच नाही ते. माझी गोणी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती मी. शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी, माझी धान्याची गोणी मी इकडे ठेवली होती. ती कुणीतरी चोरून नेली बहुतेक. कदाचित माझ्यापेक्षा त्याला गरज जास्त होती. तुझ्या अति भोळेपणामुळे तो नुकसान झालंय. तुला कळायला हवं होतं की कोणीतरी सापळा रचलाय म्हणून. स्वामी, मी असा विचारच केला नव्हता. स्वामी, मी रस्त्याने चालत येत होतो. मला एक वाहन तिकडे दिसली, एक वाहन इकडे दिसली. म्हटलं दोन्ही वाहना एकत्र ठेवूया, म्हणजे ज्याच्या कोणाच्या असतील त्याला दोन्ही एकत्र सापडतील. अरे तुझा उद्देश चांगला आहे, पण प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा उद्देश चांगला असून काही होत नाही. समोरच्याचा उद्देश काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. सरसकट आंधळेपणाने विश्वास ठेवून चालत नाही. थोडं भान ठेवून निर्णय घ्यावे लागतात. माझ्या भोळेपणामुळे मला कुणी फसवणार नाही याची यापुढे मी नक्की काळजी घेईन. भोळेपणा आणि मूर्खपणा यात एक पुसटशी सीमारेषा असते. तुझ्या भोळेपणाला तुझी कमजोरी होऊ देऊ नकोस. असाच पुढे जा. पुढच्या वळणावर तुला तुझी गोणी सापडेल. जा. श्री स्वामी समर्थ. गोणी सुटली. कोणतं धान्य आहे ते पाहतोच आम्ही. रघुनाथ हा पालापाचोळा घेऊन चालला होता. आम्हाला वाटलं हा धान्याची गोणी घेऊन चाललाय. बाजारात जाऊ, धान्य विकू आणि बक्कळ पैसा कमवू वाटलं होतं आम्हाला. नवरात्र कशी सुखात घालवू. हा, रघुनाथ मूर्ख नाही, महामूर्ख निघाला. हे घेऊन चालला होता. स्वामी, तुम्ही म्हणाला होता तसंच झालं. माझी धान्याने भरलेली गोणी मला परत मिळाली. स्वामी, मला मान्य आहे मी भोळा आहे, पण जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात ना तोपर्यंत मला कशाचीही चिंता नाही. श्री स्वामी समर्थ. रघुनाथा कधीच कोणाला गृहीत धरू नये, गुरुलाही नाही. अरे आम्ही तुझ्या बचावाकरता धावून येतच होतो, आलोच आहोत, पण प्रत्येक वेळ येऊ असं नाहीये. कधी कधी तुमचं नशिबाने प्रारब्ध अडवा येतं, नियतीचा लेख अडवा येतो आणि ते आम्हाला येऊ देत नाही. आणि अशी वेळ जेव्हा तुझ्यावर येईल त्याची चिंता वाटते आम्हाला.
पौलमी, पौलमी, अगं किती लवकर मोठी झालीस ग तू. तुझ्या सौंदर्यावर मी फाळलोय. मी तुला मिळवणारच. काही झालं तरी तुला माझी करणारच. राधे, राधे काय झालं? फार त्रास होतोय का? वैद्य बुवांकडे जाऊया का? अहो नाही हो, साधा खोकलाच तर आहे. वाटेल बर. राधे, काल रात्री रानभाज्या खाल्ल्या होत्यास ना? अगं त्यामुळेच बहुतेक अपचन झालं असेल. रघुनाथ, तिला पाणी दे बरं, म्हणजे आरती वगैरे सगळं व्यवस्थित होईल पुढचं. हो हो. घे. राधे, काम करता करता स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. होय हो, मी खंबीर आहे. अगं खंबीर जरी तू असलीस तरी हे दुखणं जर तू अंगावर काढलं तर त्याचा पुढे जाऊन त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेत जा. घे. अहो, परंपरेनुसार दुपारची आरती करून घेऊया देवीची. हो. पौलमी कुठे? पापड वाळत घालत होती मगाशी. मी बोलवते. पौलमी, ए पौलमी, बाळा आरतीची वेळ झाली, येतेस ना? हो, आले आले. ये ये. पौलमी आलीये, आता आपण आरती करून घेऊया. चला. देवी आईचा उदो उदो. आई, बरी आहेस ना? हो बाळ. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. देवी आईचा उदो उदो उदो. राधे, राधे, आई, राधे, तू बस इथे. तू बस. ये बस. काय होतंय? राधे.
राधे, हे काय, तिच्या तोंडातलं रक्त. आई, काय होतंय तुला? सांग नाही, असं का होतंय तुला? गोपाळराव, तुम्हाला आयुर्वेदाचं ज्ञान आहे म्हणून तुम्हाला विश्वासाने इथं बोलवलंय. सांगा ना राधेला काय झालंय ते. तरी मी सांगत होते, आरतीची वेळ चुकवू नकोस. आता झाला ना हा अपशकून. अगं आई, तसं काही नाहीये. शकून अपशकून असं काही घडलेलं नाहीये. राधेला त्रास होत होता पण तिने आपल्याला सांगितलं नाही, अंगावर काढलं तिने. गोपिकाबाई, यांना गंभीर आजार झाला. ही क्षयरोगाची लक्षणं आहे.